सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय। तो व्हिडिओ आहे ठाण्यातील टेमिनाका परिसरातील या अरिहंत युनिफॉर्मच्या दुकानाचा। तो व्हिडिओ असा आहे की मोठ्या प्रमाणात पालक जे आहेत ते या दुकानाच्या बाहेर गर्दी करतात आणि जवळजवळ 1 ते 2 तास रांग लावून ते आपल्या मुलांच्या शाळेतील गणवेश जे आहेत ते घेण्यासाठी ते दीड तास या ठिकाणी वाट बघत बसतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पालकांच्या या ठिकाणी होते। असा आरोप देखील पालकांकडून होतोय की ज्या शाळेमध्ये मुलं शिकतायत त्या शाळेकडून सक्तीने की तुम्ही याच दुकानातून युनिफॉर्म घ्यावे असा हट्ट देखील शाळा प्रशासनाकडून केला जातो आणि त्यामुळे पालकांना ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण या परिसरातून या शॉपकडे यावं लागतं आणि त्यामुळे आल्याच्या नंतर तिथे मोठ्या प्रमाणात त्यांना रांगेत उभं राहावं लागतं। त्याचं कारण म्हणजे की कमी माल अवेलेबल असतो दुकानामध्ये, स्टॉक अवेलेबल नसतो। 2-2 तास रांग लावल्याच्या नंतर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त आउटलेट जे दुकानांचे असतील ते उपलब्ध व्हावेत की जेणेकरून आमचा वेळ देखील हा वाचला गेला पाहिजे आणि त्यामुळे अशा एकाच दुकानाची सक्ती ज्या पद्धतीने शाळा प्रशासन करत आहेत ते देखील शासनाने याकडे लक्ष द्यावं असं देखील पालकांचं म्हणणं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।